तर अमरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येतोय। 2 जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलेला आहे। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना भरारी पथकाच्या ताब्यात दिलंय। भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। तर अमरनाथमध्ये भाजपनं मतदारांना पैसे वाटल्याचा राष्ट्रवादीचा आरोप पाहायला मिळतोय। पैसे दाखवत जे आहे तो हा आरोप करण्यात आलेला आहे। भाजपाकडनं हे पैसे वाटले जात आहेत असं देखील यावेळेला सांगण्यात आलेलं आहे। अंबरनाथमध्ये भाजपनं मतदारांना पैसे वाटल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे। तर फडणवीस अजित पवार तटकरेंमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली। आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर 28 महापालिकांचा आढावा घेण्यात आलेला होता। युती संदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीसांना सांगितल्याचं यावेळेला कळतंय। महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीचा उमेदवार उभे करण्यावरती जोर असणार आहे। महापालिकेत स्थानिक पातळीवर काही जागांवर पेच असल्यास बैठकीतून समस्या सोडवण्यावर भर जो आहे तो दिला जाणार आहे। तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र येण्यावरून बजरंग सोनावणेंनी टीका केली। आधी ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी मार खाल्ला त्यांनी आता काय करायचं असं सोनावणेंनी म्हटलंय। 40 वर्षापासून परळीत काय विकास केलात असा सवाल देखील बजरंग सोनावणेंनी विचारला। नगरसेवक निवडून द्या, सिमेंट फॅक्टरी हटवून दाखवू असं देखील बजरंग सोनावणेंनी म्हटलेलं आहे। साल वही इनके कब्जे में कर ली है। परली के अंदर क्या विकास किया है? यहाँ जो सीमेंट फैक्ट्री है ये वार्ड को चिटक के है, बाप को लग के है। वार्ड के बाजू में ये बगल में एक सीमेंट की फैक्ट्री है। ये फैक्ट्री का पूरा धुआं या पोल्यूशन मेरे लोगों के, ये बच्चों के नाकों में जाके पोल्यूशन खराब होकर उनकी जिंदगी बर्बाद हो रही। मुझे ये दोनों नगर सेवक चुन के ला के दो, फिर फैक्ट्री हटाने का मैं काम करूंगा। और भाई साहब आप तय के साथ मिले, जिस लोग आपके तय के खिलाफ मर गए, मार खाए, जेल में गए, और वो लोगों ने क्या करना? बहुत साहब वो भी बात बताना पड़ेगा लोगों को। आपको ये नहीं बोलते, ये मैं बोलने को नहीं आया, मैं आपको बताने के लिए आया हूं कि मैं आपका काम मरते दम तक करूंगा। आप मुझे इस बार एक बार वोट दो।